अयोध्येत येत्या 22 जानेवारीला श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर आजपासून 22 जानेवारीपर्यंत देशभरात व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानांतर्गत सगळ्या मंदिर परिसरात स्वच्छता केली जाणार आहे। राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त देशभरात सर्व मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओदिशातल्या बालेश्वर मंदिरात झाडेश्वर मंदिराला भेट देऊन पूजा अर्चना केली। यावेळी वैष्णव यांनी मंदिर परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात देखील सहभाग घेतला। केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी नवी दिल्लीत आयोजित स्वच्छता अभियानात श्रमदान केलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देखील नवी दिल्लीतल्या गुरु रविदास मंदिरातल्या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। त्यावेळी त्यांनी स्वच्छ तीर्थ अभियानाचा देखील प्रारंभ केला। तसंच महानगरपालिकेच्या स्वच्छता वाहनांना हिरवा झेंडा दाखवला।